आजची कथा अशा मुलाची आहे जो आयुष्यभर यशाच्या मागे धावतो, पण शेवट त्याला असं वाटते की माझं सगळं सुख तर माझ्या घरातच होतं. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आज जी सत्य घटना जी आहे ती एका गावाची आहे. एका छोट्याशा गावात अमोल नावाचा मुलगा राहत असतो. तो आपल्या आईसोबत राहत असतो. बाबा त्याचे खूप आधीच गेलेले असतात आणि आईने त्याला खूप कष्टाने लहानाचं मोठं केलेलं असते. आई रात्रीच्या 2 वाजेपर्यंत शिवणकाम करत राहायची, दुसऱ्यांचे कपडे ती शिवायची आणि तिने आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं. रात्री 2पर्यंत ती मशीन चालवायची आणि सकाळी 6 वाजता उठून ती आपल्या मुलाला म्हणजे अमोलला म्हणायची, बाळा उठ, अभ्यास कर, तुला मोठं व्हायचं आहे ना, नाव कमवायचं आहे ना तुला तुझ्या बाबांचं, मग तुला उठावं नाही का लागणार, पटकन उठ तू आणि अभ्यासाला बैस. तो तसाच करायचा. तो मोठा झाला, इंजिनियर झाला आणि तो आता पुण्याला जाऊन नोकरी करू लागला. सुरुवातीला तर तो आईला रोज फोन करायचा, आई तू कशी आहेस, तो औषध घेतलंस का, ह्या सगळ्या गोष्टी तो विचारायचा आणि रोज तो हे सांगायचा त्याने काय केलं दिवसभर, त्याच्यासोबत काय झालं आणि आईसोबत काय झालं, हे सगळं तो विचारायचा. हळूहळू दिवस पुढे चालले होते, पण आता मात्र थोडा बदल जाणवायला लागला. आधी तो रोज फोन करायचा, मग तो आठवड्यातून एकदा करायचा, मग तो महिन्यातून एकदा करायचा. कारण त्याचं प्रमोशन झालं होतं, त्याचे मित्र वाढले होते आणि त्याचं एकंदरीत सगळं काम वाढलं होतं. त्यामुळे तो आता आईला पूर्वीसारखा रोज फोन करत नसे. आई त्याला म्हणायची, म्हणजे आईने कधी त्याला असं म्हटलं नाही की तू मला फोन करत नाही, पण आई त्याच्या फोनची वाट बघायची आणि कधीतरी ती विचारायची पण की का रे बाळा तू फोन नाही केला मला. तर तो म्हणायचा, आई मी खूप बिझी आहो ना, त्यामुळे मला वेळच नाही मिळाला. आई समजूतदार. आईने म्हटलं ठीक आहे, तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू मला फोन करत जा. आई रोज फोनला बघायची आणि तिला वाटायचं की आज फोन करेल, उद्या फोन करेल, परवा फोन करेल, पण फोन येतच नव्हता. आई दुःखी व्हायची, पण तरी आईला वाटायचं की तो बिझी आहे ना, तो आता मोठा माणूस झाला ना, त्यामुळे त्याला वेळ मिळत नाही असं तिला वाटायचं. आणि थोडंफार तसं पण होतं. एके दिवशी ती म्हणते, बाळा मला बरं वाटत नाही रे, मला तब्येत खराब वाटते आहे माझी. तर तो म्हणाला की आई तू हॉस्पिटलला जा ना, मी तुला किती हवे ते पैसे पाठवतो, पण तू हॉस्पिटलला जा. ती मंदपणे हसली आणि म्हणाली की पैशांची गरज मला नाही आहे, तू जर आला असतास तर बरं नसतं का झालं. पण तो म्हणाला, आई माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे. तर ती म्हणाली ठीक आहे. मग एके दिवशी शेजाऱ्यांचा फोन येतो आणि ते सांगतात की अमोल तुझ्या आईला ॲडमिट केलेलं आहे, तिला बरं नाही आहे. आता पहिल्यांदा त्याला असं वाटलं की खरोखरच काहीतरी चुकते आहे, मला लगेच जायला हवं. आणि तो सगळं सोडून आईकडे जातो. आई हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये पडलेली होती. तिला ऑक्सिजन लागलं होतं आणि ती खूप खिन्न परिस्थितीमध्ये पडल्यासारखी होती तिथे. तो आईजवळ गेला आणि म्हणाला, आई मी आलो. ती खुश झाली, तिच्या डोळ्यातून अश्रू आले आणि तिने त्याचा हळूच हात आपल्या हातात घेतला आणि म्हटलं की बाळा तू आलास ना, आता सगळं बरं होईल, आता मला बरं पण वाटते आहे. आणि तिने बघितलं आणि तिचा हात सैल झाला आणि
हे कळलं की आता आई तर गेलेली आहे, त्याला खूप दुःख झालं. तो खूप रडला, त्याला खूप पश्चात्ताप झालं. पण कुणाच्या हातात काहीच नव्हतं. तो घरी गेला. घरी टी व्ही होता, फ्रीज होता, पैसे होते, सगळं होतं. पण नव्हती ती फक्त आई. त्याला रात्रीच्या 2 वाजतापर्यंत आई कशी काम करायची, त्या मशीनचा आवाज आठवू लागला. बाळा उठ म्हणायची, हे ऐकायला आलं आणि तो खूप खिन्न झाला. त्याला असं वाटलं की मला आईला बघायला हवं होतं, आईकडे यायला हवं होतं, असं त्याला वाटलं. घर आवरत असताना त्याला आईची एक वही दिसली, जिथे ती रोज लिहत असेल, ज्याला आपण डायरी म्हणतो, ती पण लिहत असेल. आणि तिथे लिहिलं होतं, आज अमोलचा फोन नाही आला, पण काही हरकत नाही, तो बिझी असेल ना, येईल त्याचा फोन. आणि असं सगळं लिहिलं होतं. पण तो जिथे कुठे असेल, देवा माझ्या मुलाला तू खुश ठेव, आनंदी ठेव, असे सगळे शब्द तिथे लिहिलेले होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्याला त्याची चूक कळली होती. आईने आपल्या किती त्रासातनं आपल्याला शिकवलेलं आहे याची जाणीव झाली. पण खूप उशीर झाला होता. त्याने असं ठरवलं होतं की आता आईला तर मी वेळ नाही दिला, पण आता तो रोज म्हणजे महिन्यातनं एकदा वृद्धाश्रमात जायचा आणि तिथे गेल्यावरती ज्यांच्या मुलांनी आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडलेलं आहे, अशा आईवडिलांना मदत करायचा, त्यांच्याजवळ बसायचा, त्यांच्यासोबत बोलायचा आणि तिथल्या आजीला तो आई म्हणायचा. आणि त्याला छान वाटायचं. त्याला असं वाटायचं की माझी आई ह्या सगळ्यांमध्ये आहे. आणि तो तिथून निघून जायचा. पण त्याला कुठेतरी ते छान पण वाटत होतं की तो वृद्धाश्रमात येतो आणि ज्या लोकांनी आपल्या आईवडिलांना सोडलेलं आहे अशा लोकांचा तो आधार बनतो आहे, त्यांना पैशाने मदत करतो आहे, त्यांना शारीरिक श्रमसुद्धा करतो आहे. कुठे घेऊन जायचं असेल, हॉस्पिटलला घेऊन जायचं असेल, हे सगळे काम तो करायचा. पण त्याला कुठेतरी असंही वाटायचं की माझी आई जेव्हा जिवंत होती आणि माझ्या आईला जेव्हा माझी गरज होती, तेव्हा मी तिच्यासोबत तिला वेळ देऊ शकलो नाही. माझ्या आईला पण तर माझ्या सहवासाची, माझ्या वेळेचीच गरज होती. तिला पण पैशाची गरज नव्हती, पण तरीही मी तिला वेळ देऊ शकलो नाही. ह्याचं दुःख त्याला कायम होतं. पण पश्चाताप झाला आणि त्याने ते दुःख वृद्धाश्रमात जाऊन कमी केलं. मित्रांनो, आई वडील जेव्हापर्यंत असतात तेव्हापर्यंत आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण ते गेल्यावरती आपल्याला नेहमीच असं वाटतं की आईने आपल्यासोबत असायला हवं होतं. वेळ असताना त्यांना वेळ द्या, त्यांना महत्त्व द्या, त्यांना काय हवं नको त्याची चौकशी करा. ह्यातच सगळं आलं. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.